पुण्यात पुढच्या बातमीकडे अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवलेला आहे। काल सायंकाळी सैफचा जबाब नोंदवला गेलाय। सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी हा जबाब नोंदवून घेतलाय। याआधी करीना कपूरचा वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदवलेला होता आणि त्यावेळी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती करीनाने दिलेली होती। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरण आता या सगळ्या संदर्भात सैफ अली खानचा जबाब हा नोंदवला गेलेला आहे। प्रतिनिधी महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। महेश, सैफ अली खानने आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय? नक्कीच सैफ अली खानवर जो हल्ला करण्यात आलेला होता त्या संदर्भात 2 दिवसानंतर पोलिसांच्या तपासानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपीची जी चौकशी करण्यात आली होती त्या चौकशी दरम्यान आरोपीने जरी स्वतःचा गुन्हा कबूल केला असला तरी सैफ अली खानच्या संदर्भात त्याची जबानी बाकी होती आणि ती जबानी आता पोलिसांनी घेतलेली आहे। नक्की त्या दिवशी काय घडलं होतं, सैफ अली खानच्या घरात हा चोर कसा आला होता, त्यानंतर त्या चोराला विरोध सैफ अली खानने कसा केला, कसा दोघांमध्ये जो झटपट झाली आणि याच्यामध्ये सैफ अली खान कसा जखमी झाला याची तपासणी पोलिसांनी केली आहे आणि त्याची जबाब तसा घेतलेला आहे। एकंदरीत पाहता हा जो आरोपी आहे या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 100 पथकं नेमण्यात आलेली होती। तब्बल 2 दिवस त्याचा तपास केला जात होता। काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्यांना सोडण्यात आलं होतं। मात्र सैफ अली खानच्या घरामध्ये जो सीसीटीव्ही सापडलेला होता त्या सीसीटीव्हीला धरून पोलिसांनी जो तपास केला त्या तपासानुसार ठाण्यातील कासार वाडवली येथील जंगलातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीची ओळख व्हावी आणि सैफ अली खानने या आरोपीला ओळखावं म्हणून पोलिसांनी त्याचा जबाब घेतलेला होता। तर दुसरीकडे सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेल्या बोटांचे जे ठसे आहेत ते आरोपी सोबत जुळलेले आहेत। अटक आरोपी ज्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं सांगितलं जाते, त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे आणि सैफ अली खानच्या घरात सापडलेल्या फिंगरप्रिंट्स यांची जुळवणी केली तर ते तंतोतंत जुळलेले आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे। सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीतून दरवाजातून आणि जे त्याच्या बाथरूमचे दरवाजे आहेत, पायऱ्यांचे ज्या रेलिंग्स आहेत त्या ठिकाणी या आरोपीच्या बोटांचे ठसे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते आणि त्यांचे जे फिंगरप्रिंट्स आहेत ते आरोपीसोबत मॅच झाले आहेत। आता एकंदरीत पाहता पुढे जाऊन या संदर्भात कसा तपास होतोय हे पाहण्यासारखं असणार आहे। निश्चित, आणि ही एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।